हे बघ बाळा, महत्वाकांक्षी असणं चुकीचं नाही, पण उगीच नको ती स्वप्न बघू नये आपण. कशाला उगीच व्यावसायिकतेच्या भानगडीत पडावं. राज्य नाट्यकर, मी ज्या सेंटरवर परीक्षक असेल ना ते सांगतो तुला, तिथून टाक एंट्री, मी करतो तुला मदत. सर, असला कुठलाही धक्का मला केव्हा नकोय. तू आत्ता पाहिजे स्क्रिप्ट साठी. केव्हा मदत करण्यापेक्षा आता करा की. मी कुठं चुकते ते सांगा, ती चूक मी सुधारते. चांगलं नाटक लिहिते की नाही बघा. नाटक लिहिणं म्हणजे खाऊ आहे का? असं नसतं ते. 2-2 वर्ष लागतात लोकांना नाटक लिहायला. तू आपलं 2 दिवसात काहीतरी खरडून 2 नाही 4. किती? 4 दिवसात नाटक लिहिलेस तू, आणि ते उचलून घेऊन आलीस माझ्याकडे. अहो सर, मी 4 दिवसात नाटक लिहिलं म्हणजे ते वाईटच असेल असं होत नाही ना. नाही, अजिबातच नाही. मुळात 4 दिवसात नाटकच लिहून होत नाही. अहो सर, मी खरंच 50 पानं 4 दिवसात लिहिली. अगं, तेंडुलकरांना महिने लागायचे ग. सॅम्युअल बेकेट 2-2 वर्ष घ्यायचा. त्यांची माझी प्रोसेस वेगळी असू शकते ना. तुझी प्रोसेस त्यांच्यापेक्षा योग्य आहे. नाही, योग्य की नाही ते नाही ठाऊक, पण मी जे काही करते ते मनापासून करते. अगं, 4 दिवसात काय मनापासून नाटक लिहिलं असशील? निदान अभ्यास करायला तरी वेळ मिळाला असेल का? कसला अभ्यास? कसला अभ्यास? अरे मूर्खा, नाटक लिहायचं म्हणजे अभ्यास लागतो. 4 नाटककार कधी मन लावून वाचले नसतीलच. निघा. सर, तेंडुलकर, आळेकर, येलकुंचवार, अजित दळवी, प्रशांत दळवी, जयवंत दळवी, जयंत पवार, संजय पवार, शफात खान, श्याम मनोहर एवढंच नाही तर कानिटकर, मतकरी सुद्धा वाचले. या पलीकडे जाऊन मोहन राकेश, बादल सरकार, गिरीश कर्नाड, धर्मेश भारती, आकाश कश्मीर सुद्धा तोंड पाटे, हेलार प्रिंटर, आर्थर मिलर, बर्ताव देशमुख, ज्ञानेश्वर, सॅम्युअल बकेट यांची नाटकही पाहिली. युट्यूबवर एक अभ्यास म्हणून पीटर बुस, स्लवास्की, मॅक्सिम गोर्की, सत्यदेव दुबे, विजयाबाई, अलकाजी, बीवी कारंज यांची नाटकही पाहिली. आता माझ्या नाटकावर येऊया का? ही सगळी नाव काय पाठ करून आलीस का? बर, एवढं सगळं वाचलं म्हणतेस, पण यांच्याकडून 4 गोष्टी शिकली असतीस तर फार बरं झालं असतं. सर, 4 नाही 400 गोष्टी शिकले. ते दिसत का नाही यार? सर, दिसेल की. तुम्ही पाहिलं तर चला मी दाखवते. कोण समजतेस? कोण ग स्वतःला? शेक्सपियर माहितीये का कोण होता? आता जी मी लिस्ट सांगितली त्यात नव्हता ना शेक्सपियर? नव्हता, कारण तुम्हाला माहितीच नाही कोण होता तो. त्याने काय लिहून ठेवलंय? तुमचा ना अभ्यासच नाहीये. सर, शेक्सपियर पण वाचलंय, कालिदास, भास आणि इब्सेन पण. आता काय म्हणायचे तेवढं सांगाल का? म्हणजे कळलं. इब्सेन पण वाचलाय म्हणतेस? हो. पण मग इब्सेन दिसत नाही तुझ्या नाटकात. 100 वर्ष उलटली इब्सेनला जाऊन. त्याच्यानंतर मी नाटक लिहायला घेतलंय. अगं, पण तुझ्या आधी 100 वर्ष काय झालं असेल, कोणी काय लिहिलं असेल, हे क्रॉस चेक करण्याची जबाबदारी नाहीये तुझी. अहो सर, मी आता काय लिहिलं तरी उद्या उठून कोणी म्हणणारच ना. हे काय, हे तर आधी झालं. तू असं वेगळं काय केलेस? पण मग नका ना आवड, आम्ही जगा वेगळं नाटक लिहिलंय याचा. सर, मी आल्यापासून तुम्हाला एकदा तरी म्हटले का की मी जगा वेगळं नाटक लिहायचा प्रयत्न केलाय? तुझा ऍटिट्यूड तसाच दिसतोय.